हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन द चॅनल ऑफ महाराष्ट्र मीडिया। तर आज आपण स्टार्ट करणार आहोत इंग्लिश बालभारतीचा ब्रिज कोर्स फॉर द स्टँडर्ड 3rd। सो लेट्स स्टार्ट। मुलांनो, आज आपण बघणार आहोत ॲक्टिव्हिटी शीट नंबर 10। सो हियर लर्निंग आउटकम, रीड वर्ड्स, फ्रेजेस, सेंटेन्सेस करेक्टली। आपल्याला हे सगळं वाचायचं आहे। तर इथनं आपली लर्निंग ॲक्टिव्हिटी सुरू होती। तर तुम्ही पण माझ्यासोबत वाचायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, अरेंज द वर्ड्स इन द अल्फाबेटिकल ऑर्डर। आपल्याला हे अरेंज करायचे आहेत अल्फाबेटिकल ऑर्डरने आता। ओके, तर बघा, फर्स्ट आहे कॅट, जोक, बॉल आणि डॉग। मग त्याचा सिक्वेन्स काय येईल आता? सगळ्यात आधी काय येईल? बॉल, मग येईल कॅट, मग येईल डॉग आणि शेवटी येईल जोक। चला, नेक्स्ट आहे फ्लॅग, झू, गोट आणि सन। परत आपल्याला काय करायचं आहे? सिक्वेन्सने लावायचं आहे। सांगा पहिलं काय येईल आता? चला स्टार्ट करू आपण। सगळ्यात फर्स्ट काय येईल? गोट का फ्लॅग? फ्लॅग येईल, आधी एफ येतो ना, मग फ्लॅग, त्याच्यानंतर गोट, नंतर झू का सन? सन, आणि सगळ्यात लास्ट काय येईल? झू। थर्ड बघा, इयर, बॉक्स, हॉर्स की कोट। चला परत आपण घेऊया। काय येईल आता? तुम्ही सांगा मला। सगळ्यात आधी काय येतं? बी, सी, ई का एच? तर सगळ्यात आधी बी येईल, मग करूया आपण बॉक्स, त्याच्यानंतर येतं सी, मग कोट, मग त्याच्यानंतर ई म्हणजेच इयर, आणि शेवटी हॉर्स। आणि शेवटचे दोन तुम्ही करायचे आता। शेवटचं काय आहे? चौथं काय? यार्ड, आईस, नोट, बोट, माऊस, काइंड, आउल, कॅट। यू हॅव टू सॉल्व दॅट। तुम्ही सॉल्व करायचं आहे आता ते। पुढचं बघा, सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमो घ्यायचा आता आपल्याला। बॉल, कॅट, डॉग, जोक आपण आता सॉल्व केलं ना आता हे। सो दिस इज दी आन्सर्स। जर तुम्हाला हे दोन आले नसतील तर इथं आन्सर दिलेले आहेत। ओके, सो राईट द ॲक्टिव्हिटी। ही ॲक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या बुकमध्ये लिहायची आहे। ओके स्टुडंट्स, आपली ही ॲक्टिव्हिटी इथेच संपली आहे। आपण भेटूया पुढच्या ॲक्टिव्हिटीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।